नॉन स्ट्राईकला हेमंत आणि पहिल्या षटक घेऊन बघूया अमर यांच्या संघातून ज्या ठिकाणी मराठा वॉरियर्स संघ कोण येणार. टॉस जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतलेला आहे आणि मॅचला आपण सुरुवात करूया. नितीन शर्मा यांना आपण पाहतोय प्रमुख ज्या ठिकाणी स्ट्रायकर यांच्या भूमिकेमध्ये, ज्या ठिकाणी MCA अंपायर म्हणून कामगिरी, बिरल, त्याचप्रमाणे मदन देशमुख, आमच्यावर ओमकार पाटील यांना देखील तुम्ही ऐकलं. आज देखील आम्ही या ठिकाणी वेळ दिलेला आहे. उद्या अजून एक ओमकार पाटील यांच्या समेत आपल्याला कॉमेंटेटर पाहायला ऐकायला मिळू शकतात तुम्हाला. 8 7 6 5 4 3 2 1 लेट्स प्ले. ऍक्शन टाइम. गोलंदाजी करण्यासाठी सज्ज होते. पहिला षटक घेऊन गोलंदाज ज्याचं नाव आहे सोहम राणे. द प्ले टू वॉच आउट. या खेळाडूसाठी फार मेहनत. अमित बाबा ठवाळ यांच्या माध्यमातून दिनेश लाड क्रिकेट फाउंडेशन आपलं यशस्वी करिअर करण्यासाठी मेहनत घेत आहेत. येणाऱ्या दिवसामध्ये निश्चितपणे प्रोबेबल मुंबई संघामध्ये आपण यांना लवकरच पाहू शकतो. ज्या प्रकारे आपण पाहिलं ते म्हणजेच चुरेतला त्या अगोदर आपण मोहित अवस्थीला पाहिलं. आज करुणाकर कोटियाने यांचे चिरंजीव तनुष ज्या प्रकारे जबरदस्त कामगिरी करतायत. येणाऱ्या दिवसामध्ये सोमकडनं त्या अपेक्षा आहेत. पहिला चेंडू आणि या चेंडूवर निश्चितपणे समोरच्या दिशेला वन बाउंड चेंडू सीमा पार होणार का बघूया. पलीकडे जातोय. सोम राणे नाहीये, सोमच आहे, शुभम तेज. पहिला बॉल 4 धावा. शुभम आहे, नॉट सोहम. थँक्यू, धन्यवाद. पहिला बॉल चौकार. शुभम आहे, नॉट सोहम. कव्हरच्या दिशेने मारलेला फटका, अजून एक गॅप शोधून काढलेला. दुसऱ्या धाव्यासाठी मात्र ज्या वेगाने आलेला आहे चित्याच्या चपळाईने, सुंदर असं क्षेत्ररक्षण. अक्षरच्या झाडांमधून, त्या झाडांच्या फांदींमधून, पलीकडे कॅमेरामॅन त्यांच्या पाठीमागून या ठिकाणी या 2 धावा, 2 चेंडू, धावसंख्या 6. बघा राखीव खेळाडू आहेत, यांना आपल्या खेळाडूंची नावं देखील माहीत नाही. मात्र पहा तुम्ही, नंतर सांगा आम्हाला, कारण अपडेट इम्पॉर्टंट आहेत सगळ्यांची नावं. पुढचा चेंडू, ओ हा चांगला चेंडू, हा छान टप्प्यावर. बघा डगआउटमध्ये आपण शिवानंद शेट्टी यांना पाहतोय. अमित बाबा ठवाळ त्या ठिकाणी आहेत आणि सर्व ब्लू जर्सीमधले हे खेळाडू शिवा शेट्टी वॉरियर्स या संघाचे, त्यांचे पाठीराखे, त्यांच्या समवेत पदाधिकारी देखील आहेत शिवा शेट्टी यांच्या समवेत. ऑफस्टमच्या बाहेर पंचांचा इशारा येतोय वाईट. विरलजी जे प्रमुख पंचांच्या भूमिकेत, आणि एका अवांतर धावेने धावसंख्येत भर पडते. धावसंख्या जाऊन पोहोचते 7 वर. खूप चांगला लेदर क्रिकेट खेळणारा खेळाडू आहे. याने देखील आपलं क्रिकेट बोरली बॉईज या संघामधून, त्यानंतर लेदर क्रिकेट, पुन्हा एकदा ज्या वेळेस संघाला गरज आहे. आता मात्र संधी आहे शॉर्ट स्क्वेअर लेगला. दॅट शुड बी टेकन. आणि झेल पकडलेला आहे, सुटलेला आहे की ट्रॅव्हल्स हेड झालेला आहे ते मात्र पाहणं गरजेचं राहील. आणि पंचांचा इशारा येतोय, खेळाडू बाद होतोय, झेल बाद. स्क्रीनवर आपण पाहतोय हे दोघंही मोठू पटलू थोडेसे नाराज आहेत. ज्याप्रमाणे खेळाडूच्या बॅट्समनच्या चेहऱ्यावरच्या हावं त्याप्रमाणे दोघं आता आपण पाहतोय डगआउटमध्ये गेलेले आहेत. मोटू पटलू, लेकिन सभी को एंटरटेन आपको करना है. मोटू पटलू ने बहुत ही बढ़िया एंटरटेन किया है सभी छोटे बच्चों को भी.
जय पटेल हो और उनके साथ उनके सहयोगी. तर पहिल्या 4 बॉलमध्ये 7 एक गडी बाद. धावसंख्या 7 एक गडी बाद. गोलंदाज शुभम राणे सज्ज. षटकातील पुढचा चेंडू शंतनूसाठी. फुलरलेन चेंडू होता. पॉइंटच्या दिशेने मारलेला फटका. एक धाव. या एका धावेने धावसंख्या ती म्हणजे 8. 5 बॉल 8 धावा. 1 टू गो. पहिल्या षटकातील शेवटचा चेंडू. एका बाजूला मराठा वॉरियर संघ, त्या संघाने टॉस जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. कर्णधार स्वतः विकेटकीपर अमर याला आपण पाहतोय. तर डावखुरा बॅट्समन आता स्ट्राईकला पहिल्यांदा आपण हेमंतला पाहतोय ऍक्शन मध्ये. हेमंत आलेले आहेत. TCC विजयी झालेले आहेत. विनीत अवधूत. बढिया स्ट्रोक. 6 रन आउट ऑफ द पार्क. इट्स अ बिगी हाय अँड हँडसम. बघूया गेलाय का. येस, पंचांचा इशारा येतोय. पहिल्या ओव्हरनंतर धावसंख्या 14. हा विरल. 1 ओव्हर 14 रन्स. तर पहिल्या ओव्हरनंतर धावसंख्या आपण पाहतोय 14. एक गडी बाद. काही क्षणातच या ठिकाणी आदरणीय कौस्तुभजी, सुनीलजी मानवे, ऋषीजी सुर्वे, नवनाथजी चोपडे, अनिलजी दबडे शाखा प्रमुख, त्याचप्रमाणे योगेश भाऊ, विकास भाऊ यांचं आगमन होणार आहे. गोलंदाज सज्ज होतोय. आता मात्र गोलंदाजीसाठी ते नाही सोहम. हा आता सोहम आलेला आहे. गोराई वर्सेस चारकोप जो एक्झिबिशन झाली होती राजेंद्र मेमल ट्रॉफी मध्ये, त्यावेळेस देखील आपण वेगवेगळ्या खेळाडूंना पाहिलं होतं. सोहम सज्ज होतोय. पहिला चेंडू पंचांकडे दाद माई. खेळाडू बाद होते. लेग बिफोर पायचीचं अपील गॉन. डीजे हॅलो 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 हॅलो. थँक्यू. बघा मोटू पटलू धमाल करतात.
थँक्यू, धन्यवाद. नवीन बॅटर आता आलेले आहेत बघा, अजूनही महेश धुरी आलेले नाही आहेत, कारण निश्चितपणे उर्वरित एक प्लॅनिंग असणार कोणत्या ओव्हरमध्ये ते येणार. तुर्तास तरी एक डावखुरा फलंदाज हेमंत आहेत, त्यामुळे अजितला आता या ठिकाणी निश्चितच पाठवलेला आहे, जो चौथ्या क्रमांकावर बॅटिंगला आलेले आहेत. षटक क्रमांक दुसरं, 14 धावसंख्या, 2 गडी बाद. सोहम राणे पुढचा चेंडू टप्पा पडल्यानंतर तुमच्या बाहेर पंचांचा इशारा, वाईड, अवांतर धाव, धावसंख्या 15. अजून एक चेंडू, ज्या पद्धतीने डॉट, कळलाच नाही बॉल कधी आला. खूप चांगल्या प्रकारची गोलंदाजी आपण पाहत आहोत. अजून एक जबरदस्त गोलंदाजी, बॅट्समनला बॅकफुटला जाऊन खेळायला भाग करतोय, आणि ही ओळख आहे ज्या पद्धतीने या खेळाडूसाठी फार मोठं योगदान जर आपण पाहिलं तर तयार करत असताना निश्चितपणे अमित बाबा ठवाळ यांचं देखील आपण पाहिलेलं आहे, आणि येणाऱ्या दिवसामध्ये निश्चितपणे एक उज्ज्वल भविष्य या खेळाडूचं आहे. गोलंदाजी करण्यासाठी सज्ज होतोय पुन्हा एकदा सोहम, राईट आर्म ओव्हर द विकेट. पुढचा चेंडू, आता मात्र ओव्हर पिच चेंडू, सोपा झेल, खेळाडू बाद. अनदर विकेट डाऊन, मॅच इज ऑन. गडी क्रमांक तिसरा बाद होतोय, षटक क्रमांक दुसरं. सोहम राणेला मिळालेलं यश, 15 धावा, 3 गडी बाद दुसऱ्या ओव्हरमध्ये. आतापर्यंत या ओव्हरमध्ये एक 2 विकेट घेताना एक धाव दिलेला आहे 4 बॉलमध्ये. तोच गोलंदाज 4, एक चांगल्या टप्प्याची अचूक टप्पा, अचूक दिशा, योग्य नियंत्रण, ही ओळख. आणि आता महेश धुरी यांच्या समोर आले, स्वतः कर्णधार. सुरू असलेला सामना मराठा वॉरियर्स विरुद्ध शिवा शेट्टी वॉरियर्स. धीरज मकवाना यांच्याकडून प्रत्येक षटकाराला महेश धुरीला षटकारासाठी 100 रुपये. षटकारासाठी 100. धीरज मकवाना खूप चांगली टप्प्यावर गोलंदाजी आपण पाहत आहोत. 3 गडी बाद, 15 धावा. षटक क्रमांक दुसरं सुरू आहे, 1.4. 2 चेंडू शिल्लक. सोहम थोडंसं पाहतोय बघा, ज्या पद्धतीने शॉर्ट स्क्वेअरले का मिड ऑन, मिड ऑफ, एक पॉइंट आपण पाहतोय. डीप कव्हर आहे, त्यानंतर लॉंग ऑफ आहे, लॉंग ऑन आहे, मिड विकेट आहे, आणि कव्हरला मोठू पटलू पण आहेत. ये देखिए हाथ दिखा रहे, ये देखिए, हाँ हाँ हाँ, ना मुन्ना ना रुकना है, झुकेगा नहीं. पुष्पा 2. हाँ यस, अगली गेंद कवर पर लूज बॉटम हैंड का इस्तेमाल किया. देखिए ज़्यादा अच्छा बॉटम हैंड का इस्तेमाल नहीं किया, जिस तरह से केवल उस गेंद को ड्राइव किया, 1 रन पुश किया, खुश हुए. रन संख्या 16 रन, 1.5 लास्ट बॉल इस ओवर की. और यही दोनों की मंशा रहेगी कि यहाँ पर थोड़ा सा समय देंगे अपने आप को. एक तरफ हेमंत ने 1 बॉल में 6 रन बनाए हैं, जो आखिरी बॉल उन्हें मिला था. 1 बॉल 1 पर महेश धुरी, एक अच्छा कॉम्बिनेशन. दोनों बाएं हाथ के बल्लेबाज हैं. देखेंगे इस ओवर में आखिरी गेंद पर सोहम कौन सी गेंदबाजी यहाँ पर करेंगे, किस लेन से गेंदबाजी करेंगे. युवा खिलाड़ी, प्रतिभा संपन्न खिलाड़ी,
बैकफुट पर गए, आखिरी समय पर बल्ले का फेस खोला, स्टीयर किया उस गेंद को गली क्षेत्र में। 1 रन, रन संख्या 17। 2 ओवर के समाप्ति के बाद 3 विकेट के नुकसान पर शिवा शेट्टी वॉरियर्स बनाम ये मुकाबला मराठा वॉरियर्स। गोराई प्रीमियर लीग पहला साल, पहला संस्करण हम देख रहे हैं और टॉस जीतकर पहले गेंदबाजी करने का निर्णय लिया। दे इनवाइट द टीम शिवा शेट्टी वॉरियर्स टू बैट फर्स्ट। अनफॉर्चुनेट 3 विकेट्स डाउन, द स्कोर ऑफ 17 after 2 was completed. Mahesh is playing on 1 and Hemant is playing on 7. The partnership is required for team Shiva Shetty Warriors because the first over bowled by Soham, then Shubham, then Soham. Let's see who is the new bowler who started proceeding from the far end. Abhishek Sawant, Aditya Sawant. Another player to watch out. But look at the standard of batsman Hemant. Is eagerly betting such a line and length, but yes, Aditya Sawant is getting ready for the next over. 17 for the loss of 3 wickets after 2 overs completed. Shiva Shetty Warriors 17 रन. पायातला चेंडू खोदून काढलेला अक्षरशः मिड ऑनला, मिसफिल्डिंग, बॅकअपला खेळाडू 1 धाव. या एका धावेने धाव संख्या 18 वर जाऊन पोहोचते. 2.1 तिसरं षटक मार्गस्थ, धाव संख्या 18. शिवा शेट्टी वॉरियर्स संघ फलंदाजी करतोय. या अगोदर आपण पाहिलं विपुल जोशी 11 या संघाने टीसीसी संघाविरुद्ध फलंदाजी करत असताना टीसीसी संघाने विजय प्राप्त केलेला आहे. गोलंदाजी करण्यासाठी सज्ज आदित्य. आता मात्र टाइम करू शकले नाही आणि निश्चितपणे कुठल्या प्रकारची धाव मात्र मिळत नाहीये. चेंडू निर्धाव, धाव संख्या स्थिर 18. 3 गडी बाद. षटक क्रमांक सुरू आहे, तिसरं 2.2. थर्ड ओव्हर इज इन प्रोग्रेस. Aditya Sawant, right arm round the wicket for the left hand batter. He's on strike. Mahesh Dhuri. Another beautiful stroke, not exactly middle of the bat. Didn't get proper connection by the batsman. It's a dot. 2.3. 18 for the loss of 3 wickets in the third over. तिसरं षटक सुरू आहे, 18 धाव संख्या, 3 गडी बाद. प्रत्येक षटकारासाठी धीरज मकवाने यांच्याकडनं 100 रुपयाचा पारितोषिक आहे. गोलंदाज तयार आदित्य. आता मात्र हा देखील चेंडू मिळत नाहीये. खूप जबरदस्त चांगल्या टप्प्यावर गोलंदाजी. गुड लेंथ वरून थोडेसे बाहेर कटर. थोडंसं कॅल्क्युलेशन करावं लागेल. महेश असेल, हेमंत असेल, कारण ज्या प्रकारे मगाशी आपण पाहिलं जो संघ टीसीसी खूप दयनीय स्थिती होती, मात्र ज्यावेळेस जय बंजारा आले आणि त्याने 7 बॉलमध्ये 22 धावा केल्या ज्या निर्णायक ठरल्या आणि धावसंख्या 55 वर पोहोचवली. या ठिकाणी सन्माननीय शिवसेना शाखा प्रमुख कौस्तुभजी मामुंडकर यांचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे. त्यांचं आम्ही हार्दिक स्वागत करतोय. अनिलजी दबडे यांचं हार्दिक स्वागत. शाखा प्रमुख मानवे साहेब, ऋषीजी सुर्वे, नवनाथजी चोपडे, योगेशजी भाऊ, विकास भाऊ, योगेश भाऊ या सर्वांचं मनपूर्वक. साईडला पंचांचा इशारा येतोय, वाईट नाही आहे. अजून एक निर्धाव चेंडू. षटक क्रमांक आपण समाप्त होताना पाहतोय. तिसरं धाव संख्या 18. जबरदस्त गोलंदाजी. काल आम्ही शिवसेना शाखा क्रमांक 14 पुरस्कृत शंभूराजे क्रीडा मंडळ या ठिकाणी कबड्डी स्पर्धा कव्हर करत होतो. उद्घाटनाला कार्यसम्राट आमदार प्रकाशदादा सुर्वे, त्याचप्रमाणे कौस्तुभ मामुंडकर स्वतः त्या ठिकाणी उपस्थित होते. आज या ठिकाणी उपस्थित आहेत अनिलजी दबडे, हे देखील उपस्थित आहेत. धाव संख्या 3 ओव्हर नंतर 18. ऋषिकेश सुर्वे खूप मोठं योगदान आहे. गेले 17-16 वर्ष देवीपाडा या परिसरामध्ये वेगवेगळ्या माध्यमातून कला, क्रीडा, शैक्षणिक, सांस्कृतिक आणि ज्या वेळेस बॉक्स क्रिकेट किंवा कबड्डी ज्या वेळेस आम्ही त्या ठिकाणी कव्हर केली त्यावेळेस फार मोठं योगदान ऋषिकेश सुर्वे. मघाटेने विधानसभेसाठी देखील आपण त्यांना पाहिलेलं आहे. शिवसेना शाखा प्रमुख कौस्तुभजी मामुंडकर या ठिकाणी व्यासपीठावर उपस्थित आहेत. अनिलजी दबडे, नवनाथजी चोपडे, योगेश भाऊ आणि विकास भाऊ या सर्वांना जय महाराष्ट्र. आपलं हार्दिक स्वागत, सुस्वागतम. गोराई प्रीमियर लीगचं पहिलं पर्व आपण पाहत आहोत. डे नाईट क्रिकेट स्पर्धा रचिंद्रनगर गोल्डनच्या मैदानावर श्री शंभूराजे क्रीडा मंडळ कबड्डी भगवा कबड्डी चषक देखील सुरू आहे. येणाऱ्या काही दिवसानंतर 16-17ला गावदेवी शिंपोली या ठिकाणी शिवजन्मोत्सव सोहळा देखील संपन्न होणार आहे. सोहम पहिला चेंडू ड्राईव्ह करायला गेले, बॅटची किनार घेऊन चेंडू गेला, तो म्हणजेच गलीमध्ये. धावसंख्या 19. चांगली गोलंदाजी पाहायला मिळते.
या जीवनामध्ये थांबायला वेळ कोणाला? हे जीवन म्हणजे क्रिकेट राजा, हुकला तो संपला. अफाट ऐशा मैदानी तू येशी वेळोवेळी, आणि डाव तुझा येताच जमवशी जपून आपली खेळी. काळ करी बघ गोलंदाजी, संकट चेंडू फेकी, आणि भवताली तव झेल घ्यावया, जो तो फासे टाकी. मागे टपला यष्टी रक्षक तुझा उधळण्या डाव. गोलंदाज सज्ज, पुढचा चेंडू. स्लोअर वन, बोल्ड. व्हाट अ डिलीवरी, स्लोअर वन, चेंज ऑफ पेस. दरवाजा खुला था, तिजोरी से चोरी हो गई. यू मिस साइड, डेफिनेटली गॉन. क्लीन अप. धाव संख्या 19 वर चौथा गडी बाद. शिवा शेट्टी वॉरियर्सला मोठा धक्का बसतोय. मराठा वॉरियर्सला यश मिळतंय. अप्रतिम गोलंदाजी. मागे टपला यष्टी रक्षक तुझा उधळण्या डाव, आणि या सर्वांना चकवशील तर मिळेल तुझला धाव. चतुर आणखी सावध आहे. क्या बात है. छावा. मोटू पटलू इज ऑन फायर. थँक्यू, धन्यवाद. धाव संख्या 19 वर 4 गडी बाद, 3.2. जबरदस्त गोलंदाजी. आतापर्यंत 8 बॉलमध्ये 4 धावा देताना 3 गडी बाद केलेत. व्हॉट अ स्पेल. दिस हॅज बीन ॲब्सोल्युटली वंडरफुल बॉलिंग बाय सोहम राणे, द टॅलेंटेड यंगेस्ट बॉलर ऑफ दिस गोराई. येणाऱ्या दिवसामध्ये उज्ज्वल भविष्य या खेळाडूचं. जसं राहुल सावंतला आपण पाहतोय, त्या पद्धतीने येणाऱ्या दिवसात आपण याला पाहू शकतो. थोडंसं वेट करायचं आहे विरल. अपडेट करतायत स्कोरर. जे प्रेक्षक वर्ग या ठिकाणी बरोबर स्टेजच्या समोर आहेत त्यांना विनंती करते थोडं मागे व्हा. मोटू पटलू आता आलेल्या स्टेजवर सर्व पाहुण्यांना हस्तांदोलन करत आहेत. शिवसेना शाखा प्रमुख कौस्तुभजी मामुणकर आहेत, त्याचप्रमाणे अनिलजी दबडे साहेब आहेत, सुनीलजी मानवे साहेब, ऋषीजी सुर्वे, नवनाथजी चोपडे, योगेश भाऊ, विकास भाऊ. ऑन साईडला पूल करण्याचा प्रयत्न होता, मात्र टाइम होऊ शकला नाही. बरोबर 1 धाव. खूप जबरदस्त गोलंदाजी. ज्या प्रकारे गोलंदाजी करत आहेत गोलंदाज सोहम राणे. आतापर्यंत 4, मला वाटतं अजून 1 धाव, 5 धावा देताना 3 गडी बाद केले. धाव संख्या 20, 3.3. 5 षटकांचा सामना आहे. अतिशय जबरदस्त, सुंदर, अचूक टप्पा, अचूक दिशा, योग्य नियंत्रण अशा टप्प्यावर गोलंदाजी करताना सोहम राणे. मात्र आक्रमकता आणावी लागेल शिवा शेट्टी वॉरियर्स या संघाला. धाव संख्या 20, 4 गडी बाद. गोलंदाजी करण्यासाठी सज्ज. षटकाची पुढचा चेंडू. आता मात्र या चेंडूला खेळलेल्या 1 बाउंड. चेंडू सीमा पार, खणखणीत दणदणीत. हा येतोय जीपीएल चौकार. मिलेंगे रन 4 तो बेडा होगा पार. 4 रन. थँक्यू थँक्यू थँक्यू, धन्यवाद डीजे. अजूनही 2 चेंडू शिल्लक. अप्रतिम चौकार. बघा याच प्रकारे मोमेंटम तयार करावं लागेल. स्लोअर वन, मिस टाइम स्ट्रोक. खेळाडू त्या ठिकाणी तर दॅट शुड बी टेकन. गॉन. अनदर विकेट डाऊन. चौथा गडी बाद करतोय आपल्या स्पेलमध्ये. 24 वर 5वा गडी बाद, 3.5. Thank you. Soham Rane. What a spell. नऊ धावा दिल्यात आतापर्यंत या ओव्हरमध्ये. 1
1.5 शेवटचा बॉल बाकी आहे. 4 गडी बाद केले. एक चांगला स्पेल या स्पर्धेतील गोराई प्रीमियर लीग पहिल्या पर्वातील डे नाईट दिवस रात्र क्रिकेट स्पर्धा आपण पाहतोय. आता मात्र अजून एक संधी, पंजा खोलणार का आणि 5 विकेट. चला, गोलंदाजी आवडली असेल तर एकदा जोरदार टाळ्यांचा गजर करूया सोहम राणेसाठी. आपण गोराईकर आहोत. जबरदस्त 5 विकेट फायपर. थँक्यू, धन्यवाद. बघा बॉलरचं नाव, स्ट्राईकला बॅटर कोण आहेत, बॅटरचं पण नाव सांगा एका बाजूला. बघा दोन्ही जे राखीव खेळाडू आहेत त्यांना बॅट्समन बॉलरचे आहेत, त्यांना बॉलरचं नाव माहीत नाही. बॅट्समन आहेत त्यांना बॅट्समनचं नाव माहीत नाही. गोलंदाजी करण्यासाठी सज्ज होतोय. चेंडू समोरच्या क्रमांक बाद होणार आहे. 24 धावसंख्या 24, 7 गडी बाद. 4.1. चलो, थँक्यू. ऋषिकेश सुर्वे खूप दिवसानंतर आज या ठिकाणी व्यासपीठावर उपस्थित आहेत. कौस्तुभ मामोणकर हे देखील आहेत. काल आम्ही शंभूराजे क्रीडा मंडळ या ठिकाणी कबड्डीसाठी होतो. आज या ठिकाणी असल्यामुळे तिथे पोचलो नाही, कारण एकच दिवस आम्हाला मिळाला ही GPL करण्यासाठी सज्ज. षटकातील पुढचा चेंडू समोरच्या दिशेला, अजून एक गडी बाद होणार का बघूया. मात्र या ठिकाणी चेंडू सीमा पार हा येतोय. बघूया पंचांचा इशारा काय येतोय. 2 धावा तर मिळालेले आहेत. जर बॉल आतमध्ये लँड झाला असेल तर पळून काढायच्यात, लक्षात घ्या. 1 धाव, 2 धावा आणि तिसरी धाव देखील पाहतोय. पंच या ठिकाणी पाहतायत आणि तिसरी धाव देखील पूर्ण चौकार आहे. 24 आणि 4 28. 4 चेंडूंचा खेळ शिल्लक आहेत. व्यासपीठावर शाखा प्रमुख कौस्तुभजी मामोणकर, जी दबडे, त्याचप्रमाणे ऋषिकेश सुर्वे हे देखील उपस्थित आहेत. 2009 पासून ज्या ज्या वेळेस देवीपाडा या ठिकाणी श्री गजानन महाराज मंदिर भक्त मंडळाची स्पर्धा असेल, प्रशांत क्रीडा मंडळ असेल, मच्छी मार्केटची स्पर्धा असेल, त्यानंतर या ठिकाणी जे योगदान ऋषिकेश सुर्वे यांनी जवळपास गेले 17 ते 18 वर्ष, मग फुलपाखरूच्या मैदानातली स्पर्धा असेल, ओमसाईची स्पर्धा असेल, यांचं योगदान आम्हाला लाभलेलं आहे. समोरच्या दिशेला खेळण्याचा प्रयत्न, विकेट किपर जबरदस्त कामगिरी करत असताना मी आत्ताच म्हटलं की मागे टपला यष्टी रक्षक तुझा उधळण्या डाव, या साऱ्यांना चकवशील तर मिळेल तुझला धाव, आणि चतुर आणखी सावध आहे तोच इथे रंगला, हे जीवन म्हणजे क्रिकेट राजा, हुकला तो संपला. प्रयत्न फसला, चेंडू डॉट देऊन बसला. निर्धाव चेंडू, धावसंख्या 28. फुलरलेन जबरदस्त क्षेत्ररक्षण. एखाद्या लावणी कलाकाराला ढोलकीवाला साथ देतो त्याप्रमाणे साथ मिळते. हम साथ साथ है, मन में है विश्वास, पूरा है विश्वास. कमबॅक करावं लागेल. षटकारांची गरज आहे, चौकारांची गरज आहे. शिवा शेट्टी वॉरियर्स या संघाला आक्रमण करावं लागेल. 7 गडी बाद झालेत या संघाने. या अगोदर जो सामना आपण पाहिला, एक तर्फी लढत पाहायला मिळाली, जी बॅटिंग केली होती महेश धुरी यांनी. पुढचा चेंडू समोरच्या दिशेला. आता मात्र क्षेत्ररक्षणात चूक होते, मात्र चेंडू जातोय डीप कव्हरच्या दिशेने. हा येतोय अजून एक खणखणीत दणदणी GPL चौकार. 32.
थँक्यू. काही दिवसांपूर्वी 22-23 फेब्रुवारीला त्रिमूर्ती ग्राउंड नॅशनल पार्कच्या आतमध्ये या ठिकाणी कैलासी दीपक साळवी चषक देखील आयोजन करण्यात आलं होतं. देखील मोठी स्पर्धा कंधारी किंग्ज या ठिकाणी फायनल खेळले. गोलंदाजी करण्यासाठी सज्ज. आता मात्र पण बेल्स पडली असेल तर बघूया. खेळाडू बाद होतोय आणि बोल्ड. धावसंख्या 32-33 धावांची गरज जिंकण्यासाठी 5 ओव्हरमध्ये. व्हॉट अ कमबॅक बाय मराठा वॉरियर्स. 8 गडी बाद केले. 33 धावांचं लक्ष. मी सचिन शिंदे यांना विनंती करतोय, आपण शिवसेना शाखा प्रमुख आदरणीय कौस्तुभजी मामुणकर यांचा सत्कार आणि सन्मान आपल्या व्यासपीठावर आपण करणार आहोत. कौस्तुभ मामुणकर या ठिकाणी व्यासपीठावर उपस्थित. यांचा सत्कार सन्मान सचिनजी शिंदे यांच्या शुभ हस्ते आपण करत आहोत. मायेची शाल हा सत्कार सन्मान शाखा मामुणकर. सुंदर असं आयोजन नियोजन या स्पर्धेला. गोराई प्रीमियर लीग पहिलं पर्व आहे. हे सन्मान चिन्ह. यानंतर मी विनंती करेन सुनील मानवे यांचा सत्कार आणि सन्मान आपण करावा. शाखा प्रमुख अनिलजी दबडे हे देखील व्यासपीठावर उपस्थित आहेत. शाखा प्रमुख अनिलजी दबडे यांचा सत्कार आपण करणार आहोत. स्वराज यांच्या शुभ हस्ते. आयोजन कमिटी आहे. नवीन युवा अनिलजी दबडे यांचा सत्कार आणि सन्मान. शाखा प्रमुख अनिलजी दबडे. यानंतर मी विनंती करते सुनीलजी मांडवे यांचा सत्कार करण्यासाठी मी ऋषी सुर्वे, अमित बाबा ठवाळ. आपण ऋषी सुर्वे देवीपाड्याचा सम्राट साठी ज्यांचं योगदान आणि देवीपाड्या या परिसरामध्ये 2009-10 जो पुरस्कार देण्यात आला, युवा एक पुरस्कार जो या व्यक्तीला देण्यात आला आणि खूप यांच्या स्पर्धा कव्हर करण्याची संधी आम्हाला मिळाली. त्यानंतर नवनाथजी चोपडेचा सत्कार आपण. नवनाथजी चोपडे साहेब देखील या ठिकाणी व्यासपीठावर उपस्थित आहेत. मी अमितजी यांना विनंती करतोय, आपण नवनाथजी चोपडे साहेबांचा सत्कार आणि सन्मान करायचा आहे. सत्कार सन्मान नवनाथजी. त्यानंतर धीरज मिश्रा आपणास विनंती करतोय, आपण विकास भाऊ यांचा सत्कार सन्मान करायचा आहे. धीरज मिश्रा आपके कर कमल द्वारा मंच पर उपस्थित विकास भाऊ यांचा सत्कार सन्मान आपण करायचा आहे. धीरज मिश्रा इनके कर कमल द्वारा विकास भाऊ. योगेश भाऊ हे देखील उपस्थित आहेत. योगेश भाऊ यांचा सत्कार आपण सचिन शिंदे यांना विनंती करतोय. सत्कार सन्मान योगेश भाऊ. हे जबरदस्त व्यक्तिमत्व आहेत, कुशल संघटक आहेत सर्वच. शाखा प्रमुख कौस्तुभजी मामणकर असतील, अनिलजी दबडे असतील. यानंतर बाबू यांचा सत्कार. बापू यांचा सत्कार आपण श्रीकांतजी शिंदे यांच्या शुभ हस्ते. बापू हे देखील या ठिकाणी उपस्थित आहेत आणि बापू यांचा सत्कार आपण श्रीकांतजी शिंदे यांच्या शुभ हस्ते करणार आहोत. बापू. यानंतर प्रवीण मिश्रा आपण शंकर गावडे यांचा सत्कार आणि सन्मान करायचा आहे. आपण शंकर गावडे यांचा सन्मान 33 करायचे, 33 करायचे. प्रवीण गावडे यांच्या शुभ हस्ते आपण प्रवीण मिश्रा यांच्या शुभ हस्ते सत्कार. निखिलजी यांच्या शुभ हस्ते अक्षयजी या ठिकाणी उपस्थित आहेत, त्यांचा सत्कार. निखिलजी यांच्या शुभ हस्ते अक्षयजी
यांचा सत्कार आणि यथोचित सन्मान आपण करत आहोत. बघा हे सर्व मित्र परिवार आहेत, त्यांच्यासाठी एकदा जोरदार टाळ्यांचा गजर करूया. फार मोठं योगदान आहे. युवा आहेत, वेगवेगळी भूमिका, वेगवेगळी जबाबदारी आपल्या खांद्यावर लिलिया पेलणारं व्यक्तिमत्व आहेत. शाखा प्रमुख कौस्तुभजी मामणकर असतील, आमचे ऋषिकेशजी सुर्वे असतील, अनिलजी दबडे असतील, योगेश भाऊ, विकास भाऊ, गावडे साहेब, बापू, आयोजन कमिटी प्रथमेश खोत, जय पटेल, प्रवीणजी मिश्रा, धीरज मिश्रा, स्वराज, अमित बाबा ठवाळ, सचिनजी शिंदे, जे संयोजन कमिटी आपण पाहतोय, आयोजन कमिटी सचिन शिंदे, त्यानंतर स्वराज पाटील, विनायक जाधव, शुभम मिश्रा, अमोल इंदुलकर. मी विनंती करतोय, बाहेर फायर ब्रिगेडची गाडी अडकलेली आहे, तर ज्यांच्या मोटर बाईक्स असतील कृपया आपण साईडला करा. आमच्या कॉमेंट्री बॉक्सला मानवंदना. आणि हा येतोय षटकार. बाहेरच्या मोटर बाईक्स आहेत त्यांना विनंती करेन, आमच्या आतमध्ये जेवढे प्रेक्षक आहेत गेटवर ज्या मोटर बाईक्स आहेत कृपया साईडला करायचे आहेत, कारण फायर ब्रिगेडची गाडी त्या ठिकाणी आलेली आहे. या स्पर्धेच्या निमित्ताने अजिंक्य सानप, धीरज मिश्रा, अमित इंदुलकर, मोरजकर महेश, अमित बाबा, प्रसाद भाले, देशमुख, रोहन नारकर, उमेश शेट्टी, प्रवीण प्रजापती, त्याचप्रमाणे आपल्याला पाहायला मिळते. धाव संख्या आहे 11. 0.4 11. छब्बीस बॉल्स और जीतने के लिए 22 की जरूरत. मोनू 6 पर, अमर 5 पर खेल रहे. 1 बॉल 6 मोनू. एक तरफ अमर खेल रहे 3 बॉल 5 पर. 11 रन बने. अजीत गेंदबाजी के लिए तैयार. अगली गेंद तो खेला है सामने. एक रन तो पूरा किया, जब तक कि वहां पर खिलाड़ी जाएंगे रनआउट का मौका बनेगा, लेकिन 2 रन. इन 2 रनों के साथ रन संख्या 13 रन. 5 बॉल हो चुके हैं. 5 balls 13 for the loss of 0 wicket. Chasing the target of 33. 33 धावा आहेत. धाव संख्या 13. अजूनही ची गरज. उद्या याच मैदानावर मेगा स्क्रीन आपण लावणार आहोत. LED स्क्रीन शिवानंद शेट्टी साहेबांच्या माध्यमातून. भारत विरुद्ध न्यूझीलंड चॅम्पियन्स ट्रॉफी फायनल आणि गोराई प्रीमियर लीग दोन्ही तुम्ही एकत्र पाहू शकता या ठिकाणी. शिवानंद शेट्टी साहेब यांच्या माध्यमातून पहिलं षटक पहिल्या ओव्हरनंतर. धाव संख्या 13. आजच्या दिवसातील पहिल्या दिवसातील या पहिल्या रजनीतील डे नाईट मधील पहिला दिवस. गोराई प्रीमियर लीग पहिलं पर्व ज्याचा आम्हाला गर्व, ज्यामध्ये आलं सर्व. प्रथम पारितोषिक 75,000, द्वितीय पारितोषिक 50,000, तृतीय पारितोषिक 25,000, जे तृतीय पारितोषिक असेल थर्ड प्राइज, सेकंड. आणि उद्या ओनर्स आणि आपण पाहिलं तर जे टीमचे अनसोल्ड प्लेयर्स आहेत त्यांच्यामध्ये आपल्याला एक्झिबिशन मॅच पाहायला मिळेल. नेहमीच सनी 11 गोराई 11चं नाव ज्यावेळेस येतं त्यावेळेस या खेळाडूचा उल्लेख नेहमी आपण करतोय. अमर. मला अजूनही आठवतोय गावदेवी शिंपोलीच्या मैदानावर आमदार चषक या खेळाडूने केलेली बॅटिंग. रायझिंग सन विरुद्ध गोराई सनी 11. जबरदस्त बॅटिंग ज्यावेळेस बाबू खामकर या संघातून खेळले होते आणि अमरने आणि बॅटिंग प्रतीक खामकरने जबरदस्त. आणि तो बॅट्समन व्यावसायिक क्रिकेट खेळाडू आहे. आता मात्र तुर्तास तरी थोडासा टच मध्ये नाही, मात्र पुन्हा एकदा ज्या पद्धत आणि प्लेड ऑन गॉन. खेळाडू बाद होतोय, विकेट मिळते. पहिला गडी बाद होतोय 13 वर.
1.113 for the loss of 1 wicket, chasing the target of 33. संख्या 13, एक गडी बाद. नवीन फलंदाज सोहम राणे, युवा खेळाडू. धावांची गरज आहे 33. कमबॅक करावं लागेल शाह शेट्टी वॉरियर्स या संघाला. विकेटसाठी जावं लागणार. विकेट्स मिळाल्या तरच संधी आहे. गोलंदाज सज्ज होतोय. हनुमान पुढचा चेंडू पॉइंटच्या दिशेने मारला फटका. खेळाडू त्या ठिकाणी येतोय. फील्ड करेपर्यंत एक धाव. धाव संख्या 14. 19 धावांची गरज आहे सामना जिंकण्यासाठी. 10.50 ची सरासरी आहे. 22 चेंडूमध्ये 19 म्हणजे 5.22 ची सरासरी आवश्यक. द आस्किंग रन रेट 5.18 is going down now slowly. 14 for the loss of 1 wicket in the second over. Right arm over the wicket. Hanuman to Monu. Straight down the ground. One bounce. What a stop. What a stop. बहुत ही बढ़िया लाजवाब फील्डिंग. लगभग अपने टीम के लिए 3 रन्स रोके. ये देखिए स्ट्रेट डाउन द ग्राउंड खेला हुआ स्ट्रोक था. बिल्कुल मस्तक पर दस्तक देती हुई गेंद, लेकिन अच्छी फील्डिंग. हाई जंप, रन को बचाया. रन संख्या 15 रन, 1 विकेट के नुकसान पर. ओवर नंबर ये दूसरा चलता हुआ खेला हुआ स्ट्रोक. ज्यादा बॉटम हैंड का इस्तेमाल नहीं किया. लूज बॉटम हैंड के साथ खेला. 16 संख्या 16. प्रेक्षक झालेत गोळा आणि याची देही याची डोळा. गोराई प्रीमियर लीगच्या पहिल्या पर्वाचा हा दैदिप्यमान सोहळा आपण पाहतोय. धाव संख्या 16. एक गडी बाद. 1.4 5.10 ची सरासरी. सर्व प्रेक्षक आपण पाहतोय स्क्रीनवर उत्सुकतेने. या हॅलो 16. एक गडी बाद. 19 बॉल्स मध्ये आता 17 धावांची गरज. गोलंदाज हनुमान ज्या प्रकारे गोलंदाजी करतोय या ठिकाणी. आता मात्र संधी मिळणार की खेळाडू त्या ठिकाणी फील्ड करणार. चांगलं क्षेत्ररक्षण. एक धाव. तुम्हाला धावा या ठिकाणी निश्चितपणे वाचवाव्या लागतील आणि यासाठी पर्याय एकच आहे. ओनली ऑप्शन यू हॅव दॅट यू मस्ट गो फॉर द विकेट्स. Only the option in your hand. So 2 overs completed, 17 for the loss of 1 wicket. 2 षटकांच्या समाप्तीने धाव संख्या 17. एक गडी बाद. लक्ष्याचा पाठलाग करताना 33. रिक्वायर्ड रन रेट आपण पाहतोय आता. धावगती आवश्यक आहे 5.33. 18 चेंडूमध्ये 16 धावांची गरज. सोहम खेळतोय 2 ओव्हर. मोनू खेळतोय 10 ओव्हर 6 चेंडू. हनुमनने 1 ओव्हरमध्ये 4 धावा देताना 1 गडी बाद केला. आणि हनुमंत प्रमाणेच आता गोलंदाजी करावी लागेल. गोलंदाज आता येतात महेश धुरी. खूप चांगल्या प्रकारचा खेळ या देखील खेळाडूने केलेल्या. मगाशी म्हटलं मी की 2007-8 ते 2012-13 ते 14 पर्यंत ज्या प्रकारचं क्रिकेट, मग त्यामध्ये राजपूत 11, अमृत 11 असेल, बंड्या बॉईज, मल्टी 11, रायझिंग सन, चारकोपचा राजा या वेगवेगळ्या संघाकडून ज्याने प्रतिनिधित्व केलं आणि उत्कृष्ट क्रिकेट खेळणारा महेश धुरी उर्फ वांडर या नावाने प्रसिद्ध एक ऑब्रेक गोलंदाज आहे. आता मात्र आपली गोलंदाजी शैली या ठिकाणी निश्चितच तयार होतोय. 5.33 ची आस्किंग रन रेट आहे. 18 चेंडू 16 धावांची गरज. स्ट्राईकला बॅटर मोनू 6 चेंडू 10 धावांवर खेळतोय. सोहम खेळतोय 2 चेंडू 2 धावांवर. पहिला चेंडू संघासाठी तिसऱ्या षटकातील आणि वैयक्तिक पहिल्या षटकातील पहिला चेंडू. राईट आर्म राउंड द विकेट फॉर द राईट हँड बॅटर. दिस अ पॉइंट, बॅकवर्ड पॉइंट, कवर, लॉन्ग ऑफ, एक्स्ट्रा कवर, शॉर्ट मिड विकेट. केवल हल्के हाथ से खेला हुआ स्ट्रोक. ज्यादा वहां पर स्ट्रोक को अंजाम नहीं दिया, केवल पुश किया, खुश हुए. 18 रन 1 विकेट के नुकसान पर. ओवर नंबर तीसरा चलता हुआ.
इस मैच को जीतने के लिए 17 गेंदें बाकी है और 15 रन की जरूरत। सोहम राणे स्ट्राइक पर, गेंदबाजी के लिए महेश धूरी, राउंड द विकेट, अगली गेंद, शॉर्ट गेंद, पावरफुल हिट, पुल पावरफुल, वंडरफुल, सक्सेसफुल, आउट ऑफ द पार्क, इट्स अ बिगी, 7वा षटकार, 24। गोलंदाजीमध्ये 9 धावा देताना याच गोलंदाजाने फायपर 5 गडी बाद केलेत। 2.2, 24, 16 बॉलमध्ये 9 धावांची गरज। बघूया या ओव्हरमध्ये मॅच फिनिश करतोय का सोहम, कारण आपण जर पाहिलं तर एका बाजूला शिवा शेट्टी वॉरियर्स संघाला शेवटपर्यंत मॅच आणणं गरजेचं आहे, क्लोज मॅच होणं गरजेचं आहे। मराठा वॉरियर्स विरुद्ध शिवा शेट्टी वॉरियर्स या दोन संघांमध्ये सुरू असलेला सामना प्रेक्षकांच्या माहितीसाठी फोर्स वन लाईव्ह यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून जे घर बसल्या प्रेक्षक आपल्या अँड्रॉइड मोबाईल, स्मार्ट टी व्ही, कॉम्प्युटर, लॅपटॉपवरून हा सामना पाहत आहात, स्पर्धा पाहत आहात, आपलं देखील हार्दिक स्वागत या गोराई प्रीमियर लीगच्या पहिल्या पर्वामध्ये। पहिला दिवस डे नाईट, दुपारच्या सत्रामध्ये आज द्रोणाचार्य पुरस्कार सन्मानित रोहित उपस्थितीत दिनेश लाड सर यांच्या उपस्थितीमध्ये आज उद्घाटन सोहळा संपन्न झाला। वेगवेगळ्या क्षेत्रातील दिग्गज मान्यवर मंडळींची मांदी या व्यासपीठावर पाहायला मिळाली। आता मात्र या चेंडूला देखील आक्रमक पद्धतीने खेळून काढलेला आहे, चेंडू त्या ठिकाणी एक धाव, 25 फॉर द लॉस ऑफ 1 विकेट इन द थर्ड ओव्हर। मिस टाइम स्ट्रोक, मोनू होते, निश्चितपणे रनआउट। मोनू आता मात्र परततोय, 2.4, अनदर विकेट डाऊन, 25, सेकंड विकेट। सुरू असलेला सामना आपण पाहतोय ज्या प्रकारे या सामन्याचं गणित बदलतंय। 25 धावसंख्या, 2 गडी बाद, तिसरं षटक सुरू। 14 बॉल्स मध्ये आता धावांची गरज आहे 9। आता मात्र या चेंडूला पाठवलंय हाय अँड हँडसम षटकार। या ठिकाणी संधी आहे, बघूया निश्चितपणे एक धाव या ठिकाणी, बघूया पंचांचा इशारा काय येतोय। एक धाव पूर्ण केली, 2 धावा देखील पूर्ण होत आहे आणि धावून पूर्ण केलेले आहेत 3 धाव। प्रकारे मराठा वॉरियर्स संघ विजयी झालेला आहे। आजच्या दिवसातील शेवटचा सामना शिवसेना या ठिकाणी आपण पाहत आहोत। व्यासपीठावर उपस्थित कौस्तुभजी मामणकर, अलजी दबडे, विकास भाऊ गावडे साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत। सर्वांचे आभार। ड्रिंक्स ट्रॉली मैदानात दोन्ही संघाने एकमेकांना हस्तांदोलन कर आणि आपण जाऊया सामनावीर बोलवलं त्याबद्दल सचिन शिंदे धन्यवाद म्हणतोय की आज मला या ठिकाणी कॉमेंट्री करण्याची संधी दिली, आभार व्यक्त करतोय। तुर्तास तरी जाऊया प्रथमेश खोत यांच्याकडे। मी राजेश कुळे माझ्या वाणीला विराम देतो, पुन्हा एकदा भेटूया अजून एक चांगली। प्रथमेश खोत, ओव्हर टू यू, थँक्यू, धन्यवाद। हॅलो, चला या सामन्याचा सामनावीर ठरतोय तो म्हणजे पुन्हा एकदा सोहम राणे।
हॅलो. चला सोहम राणे यांनी समालोचन कक्षाजवळ यायचं आहे.